नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे देवा अकॅडमी एमपीएससी यूपीएससी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी अर्थातच प्राध्यापक अरुण तुपे. आपण तुम्हाला माहिती आहे की आपण जॉग्रफी या वैकल्पिक विषयाची ओरिएंटेशन सिरीज युट्यूबवरती सुरू केलेली आहे, बोथ मराठी अँड इंग्लिश मीडियम मध्ये. आतापर्यंत आपले याचे 2 व्हिडिओज ऍक्च्युअल सिलेबसचे अपलोड झालेले आहे युट्यूबवरती, आपल्या चॅनलवरती. ते 2 व्हिडिओज तुम्ही नक्की बघा, कारण की जॉग्रफी हा टेक्निकल विषय आहे आणि आपण पेपर 1 ला सुरुवात केली आहे मित्रांनो. याच्यामध्ये काय असतं की जर तुम्ही मागच्या कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील तरच तुम्हाला पुढच्या गोष्टीची लिंकेज लागेल आणि त्या समजतील. राईट. सो बघा, आपण मागच्या लेक्चर्समध्ये काय बघितलं. पहिला जो टॉपिक होता आपला, त्याच्यामध्ये आपण सुरुवात केली होती टेक्टॉनिक भूरूपशास्त्र शिकण्याची. भूरूपशास्त्राचे 2 प्रकार पडतात. एक बेसिक पार्ट जो असतो त्याला आपण म्हणतो टेक्टॉनिक भूरूपशास्त्र, आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो ऍडव्हान्स्ड जिओमॉर्फॉलॉजी. याच्यामध्ये ऍडव्हान्स कॉन्सेप्ट आपल्याला पाहायला भेटतात भूरूपशास्त्राचे. बरोबर, राईट. सो आजचा आपला टॉपिक आहे एक्झोजेनिक प्रोसेसेस किंवा बहिर्जात प्रक्रिया कुठल्या. याच्या अगोदर आपण काय बघितलं बघा मित्रांनो. आपण याच्यामध्ये डिस्कस केलं बघा एंडोजेनेटिक फोर्सेस. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितले. आपण थोडंसं 1 मिनिटामध्ये रिवाइज करू. त्याला आपण अंतर्जात शक्ती असे म्हणतो. बरोबर. याच्यात बघा 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे मंद अथवा सावकाश कार्य करणाऱ्या हालचाली, म्हणजेच स्लो मुवमेंट. दुसरा प्रकार याच्यात येतो शीघ्र किंवा जलद गतीने कार्य करणाऱ्या हालचाली, ज्याला आपण म्हणतो सडन मुवमेंट्स. राईट. स्लो मुवमेंट्स मध्ये आपल्याला 2 प्रकार दिसतात. उभ्या हालचाली आणि दुसरा आहे क्षितिज समांतर हालचाली. याला इंग्लिशमध्ये आपण व्हर्टिकल मुवमेंट्स म्हणतो. व्हर्टिकल याला आपण म्हणतो हॉरिझॉन्टल मुवमेंट्स. हे मागच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये बघितलं की व्हर्टिकल मुवमेंट्सनी खंड कसे तयार होतात. त्याला डायस्ट्रॉपिझम प्रोसेस असे म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. राईट. याच्यामध्ये आपण माउंटेन्स किंवा पर्वत कसे बनतात याला ओरोजेनेसिस प्रोसेस आपण म्हणतो. मग त्याच्यामध्ये फोल्ड माउंटेन, ब्लॉक माउंटेन कसे बनतात, या सगळ्या गोष्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केला. म्हणजे मागचं लेक्चर जे होतं आपलं त्याच्यामध्ये आपण हा पार्ट बघितला. राईट. ओके. राईट. तो आजचा जो पार्ट आहे आपला त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत एक्झोजेनिक प्रोसेसेस. तो चला तर मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करू मित्रांनो. एक्झोजेनिक प्रोसेसेस. राईट. ठीक आहे. सो एक्झोजेनिक प्रोसेस जर तुम्ही बघितला याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी दिसेल ज्या आपल्याला स्टडी करायच्या आहे. राईट. बघू, सुरुवात करू आपण याच्यामध्ये की प्रोसेसेस कुठल्या आहे एक्झोजेनेटिक. राईट. ठीक आहे. ओके. एक्झोजेनिक प्रोसेसेस कुठल्या आहे हे आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये. राईट. ठीक आहे. सो एक्झोजेनिक प्रोसेस म्हणजे काय? बहिर्जात प्रक्रिया. बहिर्जात प्रक्रिया मित्रांनो, आपण जेव्हा पृथ्वीचे अंतरंग बघतो, ते पृथ्वीबद्दल स्टडी करतो, तर पृथ्वीवरती 2 प्रकारचे बल ऍक्ट करतात. आपण सुरुवातीलाच बघितलं. एक बल असतं ज्याला आपण अंतर्जात फोर्स असे म्हणतो, अंतर्जात बल. आणि दुसरं बल असतं ज्याला आपण बहिर्जात बले असे म्हणतो. राईट. याला आपण म्हणतो जेनिक फोर्सेस. एंडो मीन्स आतून येणारे फोर्सेस. राईट. याला आपण म्हणतो एक्झोजेनिक फोर्सेस. एक्झो मीन्स व्हॉट? बाहेरून येणारे फोर्सेस. राईट. सो मित्रांनो, हे जे बल आहे पृथ्वीवरती जे ऍक्ट करतात, एंडोजेनिक किंवा अंतर्जात आणि बहिर्जात बल, यांचं काम काय आहे? यांचं काम आहे भूरूप बनवणे, नवीन नवीन लँडफॉर्म्स तयार करणे, किंवा जे लँडफॉर्म तयार झाले तर त्याच्यामध्ये चेंजेस करणे, ज्याला आपण मॉडिफिकेशन ऑफ लँडफॉर्म्स असे म्हणतो. राईट. मीन्स देर इज अ डेव्हलपमेंट अँड मॉडिफिकेशन ऑफ लँडफॉर्म्स ओव्हर दी जिओलॉजिकल टाइम स्केल. म्हणजे जिओलॉजिकल टाइम स्केल वरती लँडफॉर्म हे बनतं, भूरूप हे तयार होतं, आणि त्या भूरूपमध्ये आपल्याला खूप सारे बदलाव दिसतात. राईट. ठीक आहे. सो याची जर डेफिनेशन आपण बघितली बहिर्जात बलेची. राईट. सो याची डेफिनेशन काय आपल्याला कशी दिसेल की बहिर्जात प्रोसेस किंवा प्रक्रिया म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर बाहेरील घटकामुळे होणाऱ्या बदलाची मालिका होय. बघा, सगळ्यात महत्वाचं वर्ड कुठलं येते? बाहेरील घटक. म्हणजे काय? एक्झोजेनिक एजंट्स. ठीक. काय म्हणतोय आपण? एक्झोजेनिक एजंट्स हा शब्द खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. एक्झोजेनिक एजंट्स म्हणजे काय? बाहेरील घटक. आणि या प्रक्रिया पृथ्वीच्या आतून येणाऱ्या ऊर्जा आणि शक्तीच्या विरुद्ध कार्य करतात. म्हणजे मित्रांनो काय की सपोज, परत आपण डायग्राम ड्रॉ करू. बघा, जॉग्रफीत डायग्राम्स खूप ड्रॉ कराव्या लागतात. आता इथून काय झालं, ही अंतर्जात बले म्हणजे
एंडोजेनेटिक फोर्सेस पृथ्वीच्या आतून बाहेर आली, मग त्यांनी काहीतरी लँडफॉर्म बनवलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय झालं की एंडोजेनेटिक बल्याने किंवा प्रोसेसने इथे एक माउंटेन बनला, राईट. आता ओव्हर द पिरियड ऑफ टाइम काय होणार, ह्या माउंटेनवरती बाहेरच्या प्रोसेसेस, ठीक आहे, ज्याला बाहेरील घटक आपण म्हणतो, हे ऍक्ट करते. म्हणजे काय असू शकतात बाहेरील घटक? बाहेरील घटक असू शकते पाणी, वारा, ठीक आहे, इवन बर्फ असू शकतो, राईट, किंवा मानवाच्या ऍक्टिव्हिटीज असू शकतात. तर ह्या गोष्टी किंवा हे दोन प्रोसेसेस ज्या आहेत की हे जे दोन बल आहे, हे एकमेकाला काय करतात, विरुद्ध दिशेने काम करताना आपल्याला दिसतात, राईट. आणि विरुद्ध दिशेने काम केल्यामुळे पृथ्वीचा जो भूपृष्ठभाग आहे याला एक वेगळा आकार आपल्याला पाहायला भेटतो, राईट. आणि हे मित्रांनो काही असं एका दिवसात होत नाही की चला आज पृथ्वीच्या आतून काय झालं, एक गोष्ट बाहेर वरती आली आणि एक मोठा पर्वत तयार झाला हिमालयासारखा, असं होतं का? नाही, अजिबात नाही. एक मिलियन्स ऑफ इयर्स याला लागतात, राईट. मिलियन्स ऑफ इयर्स जिओलॉजिकल टाइम स्केलवरती या गोष्टी होतात. आपला पुढचा टॉपिक आपण बघणार आहोत की जिओलॉजिकल टाइम स्केल कशाला म्हणतात, राईट. एक छोटासा टॉपिक आहे, ठीक आहे, की ज्या भौगोलिक घटना घडतात ते आपण कशा मेजर करतो एका स्केलवरती, राईट. ओके. तो पुढचा टॉपिक आपण त्याच्यात बघू पुढच्या लेक्चरमध्ये. सो याची डेफिनेशन तुम्हाला लक्षात आली की बहिर्जात प्रक्रिया म्हणजे काय, की पृथ्वीच्या पृष्ठभागावर बाहेरील घटकामुळे, कुठले घटक, बाहेरचे घटक, आणि होणाऱ्या बदलाची जी मालिका असते त्याला आपण बहिर्जात प्रक्रिया म्हणतो. आणि ही बहिर्जात प्रक्रिया काय करते, जी आपली अंतर्जात प्रक्रिया होते त्याला आपण एंडोजेनेटिक फोर्सेस म्हणतो किंवा एंडोजेनिक प्रोसेस म्हणतो, त्याच्या विरुद्ध ती काम करते, राईट. इज दॅट क्लिअर गाईज? ओके, ठीक आहे. सो बघा, बहिर्जात प्रक्रियेचे मुख्य मुख्य स्रोत कुठले, मीन्स द मेन सोर्सेस. याचे मेन सोर्सेस कुठले, कुठले सोर्सेस आपल्याला पाहायला भेटतात, राईट. याच्यात बघा, पहिलं सूर्यप्रकाश. पहिला सोर्स कुठला आहे आपल्या याच्यामधला? सूर्यप्रकाश हा आपला पहिला सोर्स आपला दिसेल, सूर्यप्रकाश, राईट. सूर्यप्रकाशला आपण काय म्हणतो, इंग्लिशमध्ये जर लिहायचं झालं, सोलार इन्सोलेशन. काय म्हणतो याला आपण? सोलार इन्सोलेशन. बघा, सूर्याकडून जे प्रकाश येतो किंवा किरण येतात, राईट, त्याला आपण इन्सोलेशन म्हणतो जॉग्रफीच्या लँग्वेजमध्ये. तर ही जी सूर्यापासून येणारी उष्णता किंवा ऊर्जा जे आपला सूर्य पुरवतो, त्यामुळे हवामानामध्ये काय होतात, बदल होते, राईट. आणि हवामानामध्ये मित्रांनो जेव्हा बदल होतो तेव्हा आपल्याला तिथे धूप झालेली दिसते. धूप म्हणजे काय? इरोजन. काय होतं? इरोजन, राईट. इरोजन आपण बघू ह्याच लेक्चरमध्ये, पुढे आपण शिकणार आहोत की इरोजन म्हणजे काय, राईट. ठीक आहे. तो बहिर्जात प्रक्रियेचे मुख्य स्रोत, पहिला स्रोत काय आला? सूर्यप्रकाश, राईट. त्याला आपण सोलार इन्सुलेशन म्हणतो. पुढचा बघा, पुढचा स्रोत गुरुत्वाकर्षण, ज्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटी. मित्रांनो खूप महत्वाचे घटक आहे हा, राईट. याच्यामध्ये बघा काय होतं, माती, खडक आणि इतर सामग्री खाली खेचून भूभागाची हालचाल घडवून आणते, राईट. एक्झाम्पल घेऊ. बघा, आपण हा सगळ्या गोष्टी एक्झाम्पल घेऊन शिकणार आहोत. काय होतं, हा एक सरफेस आहे बघा, हा एक सरफेस तुम्हाला दिसतो, हा एक तुम्हाला स्लोप दिसेल सरफेसचा, राईट, स्लोप दिसेल. ओके. सो काय झालं की इथं ह्यावरती काहीतरी हालचाल झाली, ओके, म्हणजे सपोज इरोजन झालं, धूप झाली. काय झाली? धूप झाली इथं. धूप होऊ शकते. मग हे मटेरियल आहे मित्रांनो, काय होईल, ग्रॅव्हिटीमुळे खाली ओढल्या जाईल. आपल्याला माहिती आहे की जी गुरुत्वाकर्षण शक्ती कुठल्याही गोष्टीला खाली ओढते, आणि जेव्हा ती गोष्ट खाली येईल ते येताना हा जो भाग आहे त्या भागाला पण ती काय करेल, डिस्टर्ब करेल. काय करेल? डिस्टर्ब करेल, म्हणजे खेचून घेईल. त्याचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल कुठलं आहे मित्रांनो? लँड स्लाइड. कुठलं एक्झाम्पल? लँड स्लाइड, राईट. ठीक आहे. सो लँड स्लाइड कशामुळे होते? ग्रॅव्हिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर दी वॉट लँडस्लाइड. ओके. सो लँडस्लाइड होण्यासाठी पण ग्रॅव्हिटी हा खूप महत्वाचा फॅक्टर आपल्याला पाहायला भेटतो. पुढचा फॅक्टर बघा, बहिर्जात प्रक्रियामध्ये वातावरण. कुठला फॅक्टर आहे पुढचा? वातावरण. वातावरणामध्ये बघा, तापमान असो, तुमचं पर्जन्यमान ज्याला आपण प्रेसिपिटेशन म्हणतो, टेम्परेचर, प्रेसिपिटेशन, विंड्स ज्याला वारा म्हणतो आपण क्लायमेटॉलॉजी मध्ये, राईट. क्लायमेट हवामानशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये आपला वारा काय असतो, वाऱ्याचे प्रकार, या सगळ्या गोष्टी बघायच्या. आणि याच्या व्यतिरिक्त जे खनिजाचे विघटन होते, ठीक आहे, आणि जमिनीची धूप होते, ठीक आहे, या कारणामुळे. आणि याच्यामुळे आपल्याला काय होतंय, पृथ्वीचा जो सरफेस आहे तो बदललेला दिसतो. ओके. सो म्हणजे खूप जास्त पाऊस पडला तर काय होणार, खनिजाचं विघटन होणार, जमिनीची धूप होणार. आपल्याला दिसतो ना का खूप पाऊस पडलाय, फ्लड आलाय, राईट. फ्लडमुळे खूप सारी माती आहे नदीसोबत काय पाण्यासोबत वाहून गेली, म्हणजे काय झाली, जमिनीची धूप झाली, राईट. ठीक आहे. पुढे बघा, पाणी. पाणी काय, नद्या, नाले, समुद्र, भूमिगत पाणी हे काय करतात, धूप करतात, राईट. ओके. मग ते वहन करतात आणि निक्षेपण, म्हणजे ते काय करणार, एक तर इरोजन करणार. बघा, अगोदर धूप होणार, इरोजन होणार, इरोजन झालं, वहन होणार. वहन म्हणजे काय, ट्रान्सपोर्टेशन, राईट. ते जे इरोडेड मटेरियल आहे मित्रांनो ते ट्रान्सपोर्ट झालं,
त्याचं ट्रान्सपोर्टेशन झालं. आणि ते जे ट्रान्सपोर्टेशन मटेरियल झालेलं आहे ट्रान्सपोर्ट, ते कुठेतरी जाऊन डिपॉझिट होणार ना, राईट? ठीक आहे. मग या तीन प्रोसेस आहे, म्हणजे धूप पण झाली, इरोजन झालं, वहन झालं, आणि ते डिपॉझिट झालं कुठेतरी, राईट? तो हा एक खूप महत्वाचा काय घटक आपल्याला किंवा स्रोत सोर्स आपल्याला पाहायला भेटतो, राईट? याच्या व्यतिरिक्त पुढे बघा, बर्फ मी सांगितलं, आईस, बर्फ, हिमनदीचे ग्लेशियर्स असतात, त्याच्या स्वरूपात पण आपल्याला धूप आणि निक्षेपण झालेली दिसते. आपण पुढे बघू की कुठले असे धूप आणि निक्षेपण होऊन बनलेले आपल्याला लँडफॉर्म दिसतात जे बर्फामुळे तयार झाले, राईट? आपण ते पुढे शिकणार आहोत. याच्या व्यतिरिक्त बघा, वनस्पती आणि प्राणी, याला आपण जैविक घटक असे म्हणतो. तर हे काय करतात? खनिजाचे विघटन करतात आणि मातीच्या निर्मितीमध्ये आपल्याला मदत करताना दिसतात, राईट? आपण जेव्हा मातीची निर्मिती बघू, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, पिडोजेनेसिस प्रोसेस असे म्हणतो. काय म्हणतो? पिडोजेनेसिस प्रोसेस. याच्यामुळे एक माती बनती आणि त्या मातीची आपल्याला सॉइल प्रोफाईल तयार झालेली दिसते, राईट? ठीक आहे. त्याच्यामध्ये वनस्पती आणि प्राणी जैविक घटकाचा रोल खूप जास्त महत्वाचा आहे. तर तुमच्या लक्षात आलं की बहिर्जात प्रक्रियाचे मुख्य स्रोत कुठले मित्रांनो, राईट? तुम्हाला हे समजलं असेल की मुख्य स्रोत बहिर्जात प्रक्रियाचे कुठले. ओके, राईट? ठीक आहे. सो पुढचा पार्ट बघा, पुढचा एक टॉपिक बघू आपण, पुढचा पार्ट. जस्ट सेकंड, राईट? ओके, येस. पुढचा पार्ट बघा, स्टेजेस. स्टेजेस, आता हे बहिर्जात प्रक्रिया ज्या होतात त्याच्यामध्ये स्टेजेस कुठले? आता हे ज्या बहिर्जात प्रक्रिया होतात ना मित्रांनो, याच्या ह्या होतात एका महत्वाच्या प्रोसेसच्या खाली, त्याला आपण म्हणतो डेनुडेशन प्रोसेस. डेनुडेशन, त्याला आपण अनाच्छादन असे म्हणतो, राईट? डेनुडेशन प्रोसेस म्हणजे सर्व बहिर्जात भू आकारिक प्रक्रिया जेवढ्या पण ह्या एक्झोजेनेटिक प्रोसेसेस असतात, ज्या जमिनीला किंवा पृथ्वीला एक नवीन आकार देतात, ह्या एका सामान्य संज्ञेखाली समाविष्ट केल्या जातात. त्याला आपण काय म्हणतो? डेन्युडेशन असे म्हणतो किंवा अनाच्छादन असे म्हणतो, राईट? ठीक आहे. सो डेन्युडेशनचा जर अर्थ बघितला, तो कशापासून बनलेला आहे? डेन्यूड ह्या शब्दापासून तयार झालेला आहे. डेन्यूड म्हणजे काय? अनावृत करणे, म्हणजे काय? उघड करणे. आता कुठलीही एक सरफेस आहे, राईट? असा हा सरफेस आहे. ओके, तर हा काय झाला, बाहेरून याच्यावर खूप सारे बल ऍक्ट करायला लागले, राईट? घटक याच्यावर प्रभाव करायला लागले, त्यामुळे हा जो भाग आहे हा उघडा होणार, ओपन होणार, राईट? एक्सपोज होणार, त्याला आपण काय म्हणतो? एक्सपोज होणे, राईट? एक्सपोज झाला म्हणजे हा वरचा भाग इथनं निघून जाणार. ओके, राईट? ठीक आहे. सो त्याला आपण काय म्हणतो? डेन्यूड झाला. काय झाला? डेन्यूड. डेन्यूड होणे म्हणजे काय? अनावृत्त करणे. अनावृत्त करणे म्हणजे उघड करणे. इज दॅट क्लिअर? राईट? ठीक आहे. सो ही जी डेन्युडेशन प्रोसेस आहे, याच्या अंतर्गतच आपल्याला बहिर्जात प्रक्रिया पाहायला भेटतात, राईट? सो मग हे डेन्युडेशन होतं कसं, राईट? याच्यामध्ये चार महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बघा, किंवा प्रोसेसेस आहे किंवा स्टेप्स आहे. पहिली स्टेप डेन्युडेशन मध्ये, त्याला आपण म्हणतो अपक्षय, ज्याला म्हणतो आपण वेदरिंग प्रोसेस. पहिलं काय झालं? अपक्षय झालं, राईट? म्हणजे काय झालं? वेदरिंग झालं. एक्झाम्पल आपण घेऊ. आता हा सपोज एक काय खडक आहे, आपला एक खडक आहे, राईट? हा खडक. आता मला एक सांगा, हा खडक याचं काय होणार आहे मित्रांनो? अगोदर याचं होणार अपक्षय, म्हणजे वेदरिंग. कसं होईल रे वेदरिंग? याच्यावरती खूप सारे बले जे आहे, बाहेरचे बले, ज्याला आपण म्हणतो बहिर्जात फोर्सेस, घटक, हे ऍक्ट करणार आणि याचं काय होणार? वेदरिंग होणार. कुठल्या कुठल्या गोष्टी याच्यावर कार्य करतात? हवामान कार्य करतं याच्यावर, तापमान कार्य करतं, आणि याच्या सजीवाच्या क्रियेमुळे याचे काय होतात? तुकडे होतात, याचे वेगवेगळे भाग होतात, राईट? मग याचे वेगवेगळे भाग झाले म्हणून यांनी काय झालं? हे भाग झाले, हे तुकडे असे जमा झाले, राईट? हे तुकडे इथं असे जमा झाले, राईट? ओके, मग याला आपण काय म्हणतो? हे जमा झालेले तुकडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय झाले? वाहून नेण्यात आले किंवा गेले, ठीक आहे? किंवा त्याची झीज झाली. ओके, तर याला आपण काय म्हणतो? शरण असे म्हणतो, शरण. ठीक आहे, या इरोजन त्याला आपण म्हणतो. आणि हे जे मटेरियल आहे याला आपण म्हणतो इरोडेड मटेरियल, राईट? स्टेप बाय स्टेप बघा. पहिलं काय झालं? वेदरिंग झाली. वेदरिंग कशामुळे झाली? हवामान, तापमान, सजीवाच्या क्रिया, याच्यामुळे वेदरिंग झाली. म्हणजे सिंपल भाषेत सांगायचं झालं, तो जो खडक होता तो काय झाला? ब्रेक झाला. ब्रेक झाला, तो ब्रेक झालेले मटेरियल जे आहे, वेदर्ड मटेरियल, जे पार्टिकल्स आहे, राईट, ते तयार झाले. मग पाण्याने, वाऱ्याने किंवा बर्फाने हे खडकाचे तुकडे काय झाले? उचलून नेले एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी, राईट? मग त्याला आपण काय म्हणतो? इरोजन असे म्हणतो, राईट? इरोजन. आणि त्याच्यानंतर काय होतं? हे इरोडेड मटेरियल ट्रान्सपोर्ट होतं. मग निसर्गातील घटक, पाणी, वारा, बर्फ, हे खडकांचे तुकडे काय करतं? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून घेऊन जातात. हे इरोडेड मटेरियल, इरोजन झालं. मग ते कुठेतरी ट्रान्सपोर्ट होणार. मग ते ट्रान्सपोर्ट कशा थ्रू होतं? ते पाण्याच्या थ्रू होऊ शकतं, ते नदीच्या थ्रू ट्रान्सपोर्ट होऊ शकतं, या वारा जो आहे वाऱ्याच्या थ्रू ते ट्रान्सपोर्ट होऊ शकतं, राईट?
ठीक आहे. आणि लास्टला मित्रांनो काय होणार, ते कुठेतरी जाऊन डिपॉझिट्स होणार. काय होणार, डिपॉझिट. आणि त्याच्यानुसार पण आपल्याला एक नवीन लँडफॉर्म्स तयार झालेली दिसते. सगळ्यात सोपं एक्झाम्पल जर याचं घ्यायचं झालं तर आपण काय करू, बघा ही नदी आहे, सपोज गंगा नदी. ओके, गंगा नदीचं पण एक्झाम्पल. गंगा नदी काय करते, आपल्या वरच्या भागामध्ये खूप जास्त शरण करते, म्हणजे इरोजन करते, राईट. इरोजन करते तर आपल्यासोबत खूप सारं मटेरियल त्याशी घेऊन येते. आणि मटेरियलची सुरुवातीला असते त्याची जाडी खूप जास्त मोठी असते, त्याची साईज मोठी असते. मग हळूहळू नदीसोबत ते वाहत जातं, राईट. मग ते मटेरियल एकमेकाला टक्करणार, हळूहळू त्याचे बारीक बारीक तुकडे होणार. मग शेवटी काय होतं, शेवटी हे मटेरियल इथं डिपॉझिट होतं आणि तिथं काय बनतो मित्रांनो, इथं बनतो डेल्टा. डेल्टा कुठला डेल्टा, सुंदरबनचा डेल्टा, राईट. जगातला सगळ्यात मोठा डेल्टा आपल्याला पाहायला भेटतो. या डेल्टा बनण्यामध्ये सुद्धा ह्या प्रोसेसेस आहे. वेदरिंग होणार, ज्याला आपण अपक्षय म्हणतो. इरोजन होणार, शरण म्हणतो. वाहन होणार, त्याला ट्रान्सपोर्टेशन प्रोसेस म्हणतो. आणि लास्टला संचय होणार, त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, डिपॉझिशन प्रोसेस असे म्हणतो. इज दॅट क्लिअर, राईट. सो या गोष्टी तुम्हाला समजल्या की बहिर्जात भू आकारिक प्रक्रिया ज्या आहे त्या कशाच्या अंडरमध्ये काम करतात, डेन्युटेशन प्रोसेसच्या. डेन्युटेशन प्रोसेसचे 4 टाइप्स आहे किंवा स्टेजेस आहे. पहिली स्टेज अपक्ष स्टेज, वेदरिंग झाली. दुसरी स्टेजमध्ये शरण झालं, इरोजन. तिसऱ्या स्टेजमध्ये आपलं वाहन झालं, ट्रान्सपोर्टेशन. आणि चौथ्या स्टेजमध्ये हे जे मटेरियल आहे कुठेतरी जाऊन काय झालं, त्या मटेरियलनी डिपॉझिशन केलं, राईट. ठीक आहे. सो ते डिपॉझिट झालं कुठेतरी जाऊन. ओके. सो बघा आता आपल्या आपण काय करू, एक एक स्टेजेस बघू. पहिली स्टेज आपली अपक्ष आहे, त्याला आपण म्हणतो वेदरिंग प्रोसेस. काय म्हणतो, वेदरिंग. याचे डेफिनेशन आपल्याला बघता येईल की हे वेदरिंग प्रोसेस आहे काय, राईट. सो बघा, अपक्षय म्हणजे काय, खडक, माती आणि खनिजाचे नैसर्गिकरित्या तुटणे. बघा कसं तुटतंय, नैसर्गिकरित्या तुटतंय. आणि त्याचं काय होतं, विघटन होत आहे, राईट. ओके. जे विविध भौतिक आणि रासायनिक घटकामुळे घडते. मित्रांनो महत्वाची गोष्ट बघा, ह्या ज्या गोष्टी होतात ह्या कशामुळे होतात, एक तर भौतिक घटक ज्याला आपण फिजिकल एजंट्स म्हणू, भौतिक घटक, किंवा केमिकल प्रोसेसेस, केमिकल प्रोसेस किंवा रासायनिक घटक. या दोन गोष्टीमुळे या गोष्टी घडतात, राईट. कुठल्या कुठल्या आहे, रासायनिक आणि भौतिक. ओके. मग त्याच्यामध्ये बघा उष्णता, दाब यासारखे भौतिक घटक इथं कार्य करतात. कुठले कुठले घटक कार्य करणार, फिजिकल मध्ये आपल्याला किंवा भौतिक घटकामध्ये आपला उष्णता, दाब दिसेल. तसेच आपल्याला याच्यामध्ये लिचिंग प्रोसेस पण दिसते. कुठली प्रोसेस, लिचिंग प्रोसेस. हे आपण पुढे बघू. लिचिंग प्रोसेस काय असते, आपण जेव्हा बायोजिओग्राफी शिकू तेव्हा आपल्याला ही लिचिंग प्रोसेस तिथं पाहायला भेटेल, राईट. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑक्सिडीकरण झालं, ऑक्सिडेशन, रिडक्शन झालं, हायड्रेशन झालं. यासारख्या रासायनिक प्रक्रिया कालांतराने काय करतात, हे जे खडकाचे तुकडे आहे याच्यावरती परिणाम आपल्याला करताना दिसतात, राईट. म्हणजे तो परिणाम कसे करणार, मग त्याची ते पीएच लेवल जी असते ती चेंज करू शकतात. ठीक आहे. त्याला आपण सामू म्हणतो. ते एक तर ऍसिडिक होणार किंवा बेसिक होणार. तर ह्या गोष्टी तिथं आपल्याला पाहायला भेटतात, राईट. ठीक आहे. सो अपक्षय कसा घडतो, याच्या 3 प्रमुख प्रकार आपल्याला पाहायला भेटतात किंवा त्याचं वर्गीकरण आपल्याला पाहायला भेटतं, राईट. तो पहिला प्रकार जो आहे, भौतिक किंवा यांत्रिक अपक्षय, म्हणजे फिजिकल किंवा मेकॅनिकल वेदरिंग. बघा अपक्षय झालंय मग कसं होतंय, फिजिकल किंवा मेकॅनिकल वेदरिंग होते. म्हणजे काय, भौतिक किंवा यांत्रिक. याच्यामध्ये काय होतं, हा खडक जो आहे मित्रांनो, सपोज आपण एक्झाम्पल घेऊया खडकाचा, राईट. सो हा खडक फक्त काय झालाय, तुटलाय. कसं तुटलाय, असं तुटलाय, वेगवेगळ्या भागामध्ये तुटलाय फक्त. याच्यामध्ये काही याच्या रासायनिक घटकामध्ये काही बदल झाला का, नाही. मग याच्यामध्ये जे कंपोजिशन असणार या खडकामध्ये हे इथं इथं पण असणार आहे ना, हे बदल झाला का, नाही. याला आपण काय म्हणतो, फिजिकल किंवा मेकॅनिकल वेदरिंग, राईट. भौतिक किंवा यांत्रिक अपक्षय म्हणतो. बट जर याच्यामध्ये काही रासायनिक प्रतिक्रियेमुळे खडकाची मूळ रचना आहे तीच बदलून गेली, राईट. जे खडकच बदलला, त्याची मूळ रचना बदलून गेली, त्यातलं जे मिनरल कंपोजिशन असतं ते बदललं, त्याला आपण काय म्हणतो, रासायनिक अपक्षय म्हणतो, राईट. याचंही आपण एक्झाम्पल बघू. आणि थर्ड बायोलॉजिकल वेदरिंग, म्हणजेच काय, जैविक अपक्षय. याच्यामुळे काय होतं की सजीव घटकामुळे या गोष्टी घडतात. सजीव घटक कुठले कुठले असू शकतात, झाडे असू शकतात, प्राणी असू शकतात, किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम ज्याला आपण सूक्ष्म जीव असे म्हणतो, राईट. या 3 महत्वाचे वर्गीकरण आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटतात. कशामध्ये, वेदरिंग प्रोसेसमध्ये. तुमच्या हे लक्षात आलं असेल, राईट. ठीक आहे. सो आपण पुढचं बघू. पुढच्या भागामध्ये मेकॅनिकल वेदरिंग आपल्याला पाहिजे वेदरिंग मध्ये. ठीक आहे. मेकॅनिकल वेदरिंग पहिला प्रकार वेदरिंग प्रोसेसचा. मेकॅनिकल वेदरिंग म्हणजे यांत्रिक विदारण प्रोसेस. ओके. सो याच्यामध्ये बघा सिंपल गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगितलंय की यांत्रिक विदारण काय असतं किंवा मेकॅनिकल म्हणजेच काय, की एक रॉक आहे तो काय होणार, तुटणार, राईट.
याच्या आणि त्याच्या काही रासायनिक क्रियामध्ये बदल होत नाही, फक्त त्याच्या भौतिक गोष्टीमध्ये आपल्याला गुणधर्मामध्ये बदल झालेला दिसतो. राईट. सो मूळ गुणधर्मात बदल न होता त्यांचे विखंडन होण्याची क्रिया म्हणजे काय? कायिक विदारण क्रिया होय. राईट. ओके. सो यालाच आपण यांत्रिक विदारण पण म्हणतो. राईट. ओके. सो या यांत्रिक विदारणाचं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर हा बघा, हा खडक बघा, रॉक, याचं तुम्हाला असं ब्रेक झालेला दिसतो का? राईट. हा ब्रेक झालेला आपल्याला दिसतो. ओके. किंवा याच्यामध्ये बघा, हा एक भाग आहे, हा एक भाग, याचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. तर हा एक खडक होता आणि याच्यात अशी एक दरी होती आणि त्यात पाणी होतं पहिलं. राईट. सो आता याचं काय झालं? टेम्परेचर बदललं, थंड झालं. थंड झाल्यामुळे ह्या पाण्याचं काय तयार झालं? बर्फ. आता मित्रांनो, बर्फ जर तयार झाला तर बर्फ हा एक्सपांड होणार ना. एक्सपांड होणार, तो हा हा जो विड्थ होती, ही विड्थ काय झाली? वाढली. राईट. म्हणजे याचं झालं का? विदारण झालं का? याचं वेदरिंग झालं का? राईट, झालं. याच्यात मला एक सांगा की केमिकल बदल झाला का? नाही झाला. ओके. सो राईट, याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो फिजिकल किंवा मेकॅनिकल वेदरिंग असे म्हणतो. हा पण ड्रॉप तुम्ही बघू शकता. हा हे पण एक्झाम्पल कशाचं येतं? मेकॅनिकल वेदरिंग किंवा यांत्रिक वेदरिंगचं आपल्याला पाहायला भेटतं. याच्यामध्ये फक्त काय होतात? त्याचा भुगा होतो किंवा तो फुटतो, या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटतात. राईट. ठीक आहे. सो हे लक्षात आलं. पुढचा भाग बघू. पुढचा भाग मेकॅनिकल वेदरिंग झाल्यानंतर पुढचा भाग आहे आपला केमिकल वेदरिंग. कुठला भाग? केमिकल वेदरिंग म्हणजेच काय? रासायनिक अपक्षय. ओके. त्याच्यामध्ये काय होणार आहे? ही अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये खडक जो आहे आणि माती याच्या रासायनिक प्रतिक्रियांच्या माध्यमातून काय होतं? विघटन होतं. हा, विघटन तर होणार, ब्रेकडाऊन होणार ऑब्व्हियसली. विघटन झालं तरच त्याचं काय होणार? इरोडेड मटेरियल तयार होणार, ज्याला आपण इरोजन म्हणतो. राईट. सो विघटन होतंय, पण त्याच्या रासायनिक प्रक्रियामध्ये पण बदल होत आहे. आणि तिथं काहीतरी क्रिया झाली, रासायनिक क्रिया, त्याच्यामुळे तो खडकाचं विघटन झालं. राईट. ओके. मग याच्यामुळे विघटन झालं तर खडक काय होणार मित्रांनो? तुटणार किंवा फुटणार. ठीक आहे. सो या रासायनिक अपक्षयात खडकाच्या रासायनिक संरचनेत आपल्याला बदल झालेला दिसतो. बघा, आपली जी अगोदरची आपण बघितलं फिजिकल किंवा मेकॅनिकल वेदरिंग, भौतिक, ठीक आहे, अपक्षय किंवा यांत्रिक अपक्षय, याच्यामध्ये काय झालं की खडकाचा रासायनिक क्रियामध्ये बदल झालेला नाही, त्याच्या भौतिक क्रियामध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो. ठीक आहे. याच्यामध्ये रासायनिक क्रिया म्हणजे त्याचे गुणधर्म पण आपल्याला बदललेले दिसतात. राईट. ठीक आहे. सो याच्यात महत्वाच्या प्रतिक्रिया कुठल्या आहे? याच्यामध्ये विघटन किंवा विलयन होणार, म्हणजे काय? डिझोल्युशन होणार किंवा सोल्युशन होणार. तिथं जे खनिजे असतात हे पाण्यामध्ये काय होतात? मिसळताना आपल्याला दिसतात. राईट. हे खनिजे कशात मिसळले? पाण्यामध्ये मिसळले. राईट. सो हे लक्षात आलं तुमच्या. पुढचं बघा, कार्बोनेशन प्रोसेस. याच्यामध्ये काय आहे की आपला हा जो CO2 आहे, कार्बन डायऑक्साईड, हा पाण्यात मिसळून सौम्य आम्ल तयार करतो. राईट. एक सौम्य ऍसिड तयार करतो, आम्ल, आणि त्याच्यामुळे खडक जे असतात त्याची झीज होते. ओके. पुढचं बघा, हायड्रेशन. इथं पण खनिजे काय करतात? पाणी शोषून घेतात आणि त्याच्या रचनेमध्ये काय होतात? बदल. आता एखादा खनिज असेल, मिनरल्स, त्यांनी पाण्यासोबत त्याची रिॲक्शन झाली, म्हणजे सपोज काय की सपोज फेरस आहे, आयरन आहे, आयरनचे सपोज वॉटर सोबत रिॲक्शन झाले, एक नवीन कुठला तरी कंपाऊंड तयार झाला. राईट. म्हणजे काय झाली? रिॲक्शन झाली का? झाली रिॲक्शन. ओके. नवीन गोष्ट तयार झाली. ऑक्सिडेशन अँड रिडक्शन झालं, म्हणजे ऑक्सिजनची ऍडिशन झाली किंवा ऑक्सिजन काय झाला? हा प्लस झाला किंवा मायनस झाला, रिमूव्ह झाला. राईट. याच्यामुळे काय होतं? खनिजाचं ऑक्सिजन सोबत काय होतं? रिॲक्शन होतं. मग याच्यामुळे खनिजावरती काय झालेलं दिसतो आपल्याला? प्रभाव किंवा बदल झालेला आपल्याला दिसतो. राईट. ठीक आहे. सो या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता की खनिज कसा बदललेला आहे. ही मूर्ती दिलेली आहे. याच्यामुळे याच्यामध्ये कसे केमिकल घटकांनी काय केलं? कार्य केलं, आणि याच्यामध्ये आपल्याला बदल झालेले दिसतात. राईट. ठीक आहे. सो पुढचा भाग बघू. पुढचा भाग जर तुम्ही बघितला याच्यामध्ये, राईट. ओके. येस. पुढचा भाग आपल्याला दिसेल बायोलॉजिकल वेदरिंग. ठीक आहे. जैविक अपक्षय, काय म्हणतो याला आपण? बायोलॉजिकल वेदरिंग असे म्हणतो. राईट. सो जैविक अपक्षय म्हणजे काय? हे कधी घडतं? जेव्हा झाडे, प्राणी आणि सूक्ष्मजीव, तीन गोष्टी बघा, झाडे, प्राणी आणि सूक्ष्मजीव, इंग्लिशमध्ये बघा फ्लोराज, फौनाज अँड मायक्रो ऑर्गॅनिझम, यासारखे सजीव घटक जेव्हा खडकांचे काय करतात? विघटन करतात. हे सजीव घटक आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, हे काय करणार? खडकाचं विघटन करणार. आणि त्यामुळे हे विघटन झाल्यामुळे काय होतं? त्याचं अपक्षय आपल्याला होताना दिसतं. आणि हे दोन प्रकारे होऊ शकतं. राईट. एक कसं? भौतिक शक्तीच्या माध्यमातून होऊ शकतं, किंवा एक रासायनिक क्रियेच्या माध्यमातून पण होऊ शकतं. राईट. भौतिक शक्ती म्हणजे काय? झाडाची मुळे, राईट, ते फटेमध्ये वाढतात आणि त्यामुळे त्याचं काय होतं? जो आपला तिथला जो खडक आहे तो हळूहळू त्याची झीज होण्यात सुरुवात होते. राईट. किंवा रासायनिक याच्यामध्ये काय होणार? जंतू असो, बुरशी लागणे, शैवाल, ज्याला आपण लायकेन्स म्हणतो, ज्याच्यामध्ये आपला सिम्बायोटिक असोसिएशन दिसतं, अल्गी आणि फंगायचं. सो यासारखे सजीव काय करतात? आपले द्रव्य बाहेर टाकतात, आणि त्याचा परिणाम कशावर होतो? खडकावरती होतो. तो बघा, जैविक अपक्षय, बायोलॉजिकल वेदरिंग दोन प्रकारे होऊ शकते.
भौतिक शक्तीच्या माध्यमातून पण होते आणि रासायनिक शक्तीच्या माध्यमातून पण आपल्याला ही झालेली दिसते. राईट, ठीक आहे मित्रांनो. सो आपण तीन गोष्टी बघितल्या. ओके, एक आपण बघितलं फिजिकल आणि मेकॅनिकल वेदरिंग. ओके, यांत्रिक अपक्षय बघितलं. दुसरी आपण बघितली रासायनिक अपक्षय आणि तिसरी आपण बघितली जैविक अपक्षय. राईट, ठीक आहे. सो पुढचा पार्ट बघू आपण. पुढचा पार्ट याच्यामध्ये काय सांगतो बघू. पुढच्या पार्ट मध्ये आपल्याला दिसेल इरोजन. राईट, कुठला पार्ट दिसेल आपल्याला? इरोजन. पहिलं आपण वेदरिंग बघितलं होतं. वेदरिंगचे आपण तीन प्रकार बघितले. पुढचा पार्ट बघू आपण इरोजन. इरोजन म्हणजे काय? क्षय. राईट, तो क्षयीची डेफिनेशन काय? क्षय म्हणजे काय? सिंपल गोष्ट, पाणी, वारा, बर्फ किंवा भूगर्भीय हालचाली यांच्या प्रभावामुळे काय होतं मित्रांनो, भूमीवरील म्हणजे अर्थवरील माती, खडक किंवा खनिजांचे थर हळूहळू काय करतात? झिजू लागतात. राईट, म्हणजे माती असो, खडक असो, खनिज यांचे थर जे हळूहळू ते झिजतात. राईट, ठीक आहे, सैल होतात आणि एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी काय होतात? हलवले जातात. याला आपण काय म्हणतो? इरोजन असे म्हणतो. काय म्हणतो? इरोजन, किंवा त्याला आपण क्षय असे म्हणतो. राईट, साधारणपणे दगड एका ठिकाणी तुटतात आणि त्याचे तुकडे कधी कधी लांबच्या अंतरावरती फेकले जातात. राईट, इथं तुम्हाला दिसेल हे काय आहे? हे इरोजन झालेलं आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतं. राईट, ठीक आहे. इथले तुकडे जे आहे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आपल्याला फेकलेले दिसतात किंवा पसरलेले दिसतात. राईट, ठीक आहे. सुलक्ष झालं. पुढचा पार्ट बघा. पुढचा पार्ट, पुढचा जर पार्ट बघितला तर क्षय करणारे घटक कुठले? बघा, आता इरोजन तर होत आहे, मग कुठले घटक आहे की ज्यांनी क्षय होतो? राईट, त्याला आपण एजंट्स ऑफ इरोजन असे म्हणतो. राईट, त्यात बघा वेगवेगळे नैसर्गिक घटक असू शकतात. जसं पृथ्वीच्या पृष्ठभागाला वेगवेगळ्या प्रकारे आकार देतात. राईट, आणि विविध भू आकार निर्माण करतात. तर हेही घटक असू शकतात. राईट, सो प्रत्येक घटक कसा आपली भूमिका बजावते ते आपल्याला बघता येईल. त्यात बघा, पहिलं रनिंग वॉटर हा एक महत्वाचा घटक आहे. राईट, रनिंग वॉटर म्हणजे त्यात काय येऊ शकतं? नद्या येऊ शकतं किंवा प्रवाह. तो कालांतराने काय करतो? भूमीचा आकार बदलतो. आता एखादा प्रवाह आहे, तो काय करणार? जे मटेरियल आहे ते आपल्या सोबत काय करणार? घेऊन जाणार आणि आकार बदलणार, काहीतरी नवीन गोष्ट तयार करणार. म्हणजे त्यात दऱ्या झाल्या, त्याला आपण कॅनियॉन म्हणतात. दऱ्या म्हणजे काय? व्हॅलीज. राईट, व्हॅलीज याला आपण म्हणतो कॅनियॉन. राईट, आणि इतर जलजन्य भूआकार ज्याला आपण फ्लुएल लँडफॉर्म्स असे म्हणतो. त्यात आपल्याला खूप सारे लँडफॉर्म्स पुढे आपण बघू. फ्लुएल लँडफॉर्म्स मध्ये म्हणजे कसं? व्ही शेप, व्ही आकाराची दरी कशी तयार होते, यू आकाराची दरी कशी तयार होते, मग त्याला गॉर्जेस का म्हणतो आपण? गॉर्जेस कशा तयार होतात, किंवा गॉर्जेसच्या नंतर पुढे चालून कॅनियॉन कसे तयार होतात, या सगळ्या गोष्टी आपण पुढे बघू. राईट, पुढचं बघा. याच्यामध्ये वारा. वारा काय करतोय? कोरड्या आणि अर्ध कोरड्या भागामध्ये वाऱ्याचे वर्चस्व असते. राईट, वारा काय करतो? कणाची झीज करतो. झीज झाली, मग त्यांना तो काय करणार? करतो झीज तर करणार, सोबत तो वाहून आणि साठवण्याचं काम करतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो आणि एक नवीन लँडफॉर्म तयार करतो. त्याला आपण काय म्हणतो? एओलियन भूआकार. एओलियन लँडफॉर्म्स, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. राईट, सो एओलियन लँडफॉर्म्स जनरली आपल्याला वाऱ्यामुळे झालेले दिसतात आणि हे आपल्याला कुठे दिसणार मित्रांनो? हे आपल्याला दिसणार डेझर्ट एरियामध्ये. जिथं डेझर्ट असतो, वाळवंटाचा जो एरिया असतो, त्या ठिकाणी आपल्याला एओलियन लँडफॉर्म्स तयार झालेले दिसतात. राईट, ठीक आहे. ओके, सो पुढे बघा. आपण याचे घटक बघितले किंवा एजंट्स बघितले. राईट, सो एजंटमध्ये अजून पुढचे काही एजंट्स आहेत का? याच्यात बघा पुढचे काही एजंट्स. यात महत्वाचे एजंट्स म्हणजे आपल्याला हिमनद, त्याला आपण ग्लेशियर्स म्हणतो. तो ग्लेशियर्स पण काय करतात? बर्फाचे मोठे ढग काय करतात? हळूहळू सरकतात. राईट, आपल्याला माहिती आहे की सपोज ह्या ठिकाणी असा बर्फ आहे खूप सारा. राईट, असा बर्फ हा हळूहळू काय होतो? बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी. राईट, गुरुत्वाकर्षणाखाली घसरत चालतो आणि जेव्हा घसरतो तेव्हा आपला तो वेगवेगळे काय बनवताना दिसतो? लँड फॉर्म्स बनवताना दिसतो. राईट, म्हणजे ते लँड फॉर्म्स कसे असू शकतात? इरोजनल लँडफॉर्म असू शकतात किंवा डिपॉझिशनल लँडफॉर्म असू शकतात. राईट, ठीक आहे. तो आपला ह्याही गोष्टी आपण पुढे बघू. त्यात मग दऱ्या कशा तयार होतात? राईट, दऱ्या दऱ्या अशा यू आकाराच्या दऱ्या कशा तयार होतात? ज्याला आपण ग्लेशियल ट्रफ असे म्हणतो. राईट, ग्लेशियल ट्रफ. किंवा मग तिथं असे असे लँडफॉर्म कसे तयार होतात? असे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटतात, ज्याला आपण मोरेन म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? मोरेन. राईट, किंवा अशा आकाराचे लँडफॉर्म्स पण आपल्याला पाहायला भेटतात, त्याला आपण काय म्हणतो? ड्रमलीन असे म्हणतो. ड्रमलीन. राईट, त्या गोष्टी आपण पुढे बघू. ओके, राईट. सो लाटा बघा. पुढचा जे आहे एजंट याचा लाटा. म्हणजे लाटा कुठे? लाटा आपल्याला किनाऱ्याजवळ दिसतात आणि लाटामुळे काय होतात की किनाऱ्याची जी कोस्टलाईन आहे, ज्या कडा आहे किनाऱ्याच्या, ह्या बदलताना आपल्याला दिसतात. राईट, त्याच्यामध्ये आपण मग कडेपारी तयार होऊ शकतो, ज्याला आपण क्लिप्स म्हणतो, किंवा बीचेस पण बनतात. डिपॉझिशन जर झालं तर बीच तयार होतो. राईट, किंवा मग एक आर्चेस टाईप म्हणजे कमानीसारखी रचना पण आपल्याला पाहायला भेटते. राईट, पुढचं बघा. पुढचं एजंट कुठला आहे याच्यामध्ये? कास्ट.
कास्ट ही एक नवीन संकल्पना आहे, आपण ही बघू. ही जनरली जिथं चुन्याच्या दगडांनी बनलेल्या भागामध्ये काय होतं, ज्याला लाईमस्टोनचा रिजन असतो, पाण्यामुळे काय होतं, दगड थोड्या थोड्या प्रमाणात विघळतात. आणि ते विघळल्यामुळे वितळल्यामुळे एक वेगवेगळे लँडफॉर्म तिथं पाहायला आपल्याला भेटतात. राईट, ज्याला आपण स्टॅलॅक्टाईट आणि स्टॅलॅक्माइट असे म्हणतो. आपण कदाचित प्रिलिम्सला पण हे शिकला असेल, किंवा जीएस पेपर 1 जो आहे मुख्य परीक्षेचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा, राईट, त्याच्यामध्ये आपण स्टॅलॅक्टाईट स्टॅलॅक्टाईट आणि स्टॅलॅक्माइट या कॉन्सेप्ट शिकलेलो आहोत. राईट, ज्या कास्ट टोपोग्राफीशी संबंधित आपल्याला दिसतात. इज दॅट क्लिअर? राईट. सो पुढे बघू आपण पुढचा पाठ बघा. तो आता इथपर्यंत आपण काय केलं मित्रांनो, आपण याचे इरोजनचे घटक बघितले. राईट, इरोजनचे आपण घटक बघितले आणि त्याच्या अगोदर आपण काय बघितलं, राईट, वेदरिंग बघितलं. वेदरिंगचे 3 प्रकार आपण बघितले: फिजिकल वेदरिंग, मेकॅनिकल वेदरिंग, केमिकल अँड बायोलॉजिकल वेदरिंग. त्यात इरोजनचे डेफिनेशन बघितले, इरोजनचे एजंट्स कुठले, ते एजंट्स याच्यावरती काय करतात, कार्य करताना आपल्याला दिसतात. राईट, ठीक आहे. सो हा एक आपला टॉपिक होता ज्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी कव्हर केल्या. राईट. सो आजचा जो टॉपिक आहे याच्यामध्ये आपण प्रश्न बघू. क्वेश्चन काय सांगतो आपल्याला, प्रश्न. ठीक आहे, आपण नेहमी लेक्चरच्या शेवटी एक प्रश्न बघत असतो, राईट, रेग्युलर. तो प्रश्न याच्यावरती आपण बघूया कुठला प्रश्न आहे आजचा. प्रश्न बघा, काय म्हणतो प्रश्न, की पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या विकासामध्ये एक्झोजेनिक प्रक्रिया, एक्झोजेनिक म्हणजे काय, की बहिर्जात प्रक्रिया, ठीक आहे, प्रक्रिया यांची भूमिका स्पष्ट करा. आणि विविध एक्झोजेनिक घटक म्हणजे बहिर्जात घटक जे आहेत ते कसे भूआकार निर्मितीस हातभार लावतात हे योग्य उदाहरणासह स्पष्ट करा. बघा, प्रश्न क्लिअर कट आपल्याला दिलेला दिसतो. राईट, म्हणजे काय काय, पृथ्वीचे जे पृष्ठभाग आहे त्याच्या विकासामध्ये जे बहिर्जात प्रोसेस आहे, ज्याला आपण एक्झोजेनेटिक प्रक्रिया असे म्हणतो, ते कसे, काय भूमिका, त्याचा रोल काय आहे, ते आपल्याला स्पष्ट करायचं आहे. याच्या व्यतिरिक्त विविध एक्झोजेनिक घटक जे आहेत, बहिर्जात घटक, ते कसे भूआकार निर्मितीस हातभार लावतात हे आपल्याला योग्य उदाहरणासह स्पष्ट करायचं आहे. तर याच्यात आपल्याला, तुम्हाला मी सांगितलंय, स्टँडर्ड फॉर्मॅट आपला काय आहे. आपला फॉर्मॅट सिंपल आहे. आपण पहिला इंट्रोडक्शन लिहिणार, ज्याला आपण प्रस्तावना म्हणतो. परत आपण बॉडी लिहिणार, ज्याच्यामध्ये मुख्य भाग जो आपण आन्सराचा, उत्तराचा लिहितो. आणि आपण काय लिहिणार, कन्क्लुजन लिहिणार, ज्याला आपण निष्कर्ष असे म्हणतो. राईट, ठीक आहे. सो चला तर या प्रश्नाचं एक थोडंसं स्ट्रक्चर आपण बघू. ठीक आहे, याचं डिटेल आन्सर तुम्ही घरी लिहू शकतात आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही पाठवू शकतात. राईट, टेलिग्रामची लिंक आपण नेहमी व्हिडिओच्या खाली देतो. आणि टेलिग्रामवरती मी माझा पर्सनल टेलिग्राम आयडी पण टाकलेला आहे, जिथे तुम्ही या प्रश्नाचे उत्तर पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये पाठवू शकता. मी तुम्हाला चेक करून त्याचा रिव्ह्यू देईल. राईट, ठीक आहे. सो बघूयाच आपण इंट्रोडक्शन कसं करायचं. इंट्रोडक्शन आपण काय करू शकतो, की त्याचे डेफिनेशन लिहू शकतो. एक्झोजेनिक प्रक्रिया म्हणजे काय, पृथ्वीच्या पृष्ठभागावर परिणाम करणाऱ्या बाह्य प्रक्रिया. यामध्ये आपण मुख्यतः सूर्याची ऊर्जा, गुरुत्वाकर्षण ह्या गोष्टी बघतो. राईट, तर हे थोडंसं तुम्हाला ना ब्रॉड किंवा डिटेलमध्ये एक्सप्लेन लिहावं लागेल. राईट, ठीक आहे. तर डेफिनेशन सिंपल गोष्ट असते. डेफिनेशन काही येत नसेल तर डेफिनेशन घ्या. राईट, बघा पुढे आपल्याला काय लिहायचं याचे. ठीक आहे, याचे कार्य आपल्याला लिहायचे, प्रकार आणि कार्य. बघा, याच्यामध्ये पहिले काय होतं, आपण बघितलेले वेदरिंग होते. काय होते, वेदरिंग. वेदरिंग म्हणजे काय, दगडाची तुटणे. मग वेदरिंग मध्ये तुम्ही काय करू शकता, 3 गोष्टी लिहू शकतात. राईट, आपण बघितलं होतं भौतिक, ज्याला मेकॅनिकल आणि किंवा यांत्रिक अपक्ष आहे, त्याला वेदरिंग आपण म्हणतो. राईट, त्याच्यानंतर आपण काय बघितलं, रासायनिक, केमिकल. तर हे पण इथं लिहू शकतो, रासायनिक. आणि आपण जैविक किंवा बायोलॉजिकल, या 3 गोष्टी बघितलेल्या आहे लेक्चरमध्ये. राईट, तर तुम्ही त्याचा रेफरन्स इथं देऊ शकता. पुढे बघा, एक नवीन गोष्ट आहे याच्यामध्ये, मास वेस्टिंग. मास वेस्टिंग आपण जीएस मध्ये पण शिकतो. आणि आपल्या जेव्हा आपण ऑप्शनचे रेग्युलर सिरीज सुरू आहे लेक्चरची, राईट, डिटेलमध्ये, ही ओरिएंटेशन सिरीज आहे, तेव्हा आपल्याला ह्या कॉन्सेप्ट शिकायचा आहे. मास वेस्टिंग काय असतं, राईट, म्हणजे खडक आणि मातीचा उतारणावरील जो घसरण होते, राईट, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी, त्याला आपण मास वेस्टिंग असे म्हणतो. मग त्यात सॉल्युफ्लेक्शन प्रोसेस वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. राईट, ओके. पुढे बघा, इरोजन. इरोजन मध्ये बघा, वाहक घटकाद्वारे कणांचे कसं काय होते, स्थलांतर होते. त्यामुळे पाणी असो, वारा, हिम आणि लाटा, हे कसं वाहक घटक जे असतात ते इरोडेड मटेरियलचं कसं स्थलांतर करतात. आणि शेवटी हे जे इरोडेड मटेरियल आहे याचं डिपॉझिशन कुठे होतं, राईट, त्याची साठवण कुठे होते, संचय कुठे होते, हे आपल्याला त्याचं लिहावं लागेल. म्हणजे कुठे कुठे संचय होते, मग किनारी प्रदेशामध्ये कुठले कुठले स्ट्रक्चर तयार होतात, मग डेल्टाज बनतात का, हे आपल्याला एक्झाम्पल इथे लिहावे लागते. आणि बाकीचे जे महत्व आहे, की पृथ्वीचा पृष्ठभाग जो आहे पृथ्वीचा, राईट, पृथ्वीचा पृष्ठभाग, याच्या भू आकाराचा ते विकास करण्यात मदत करतात. माती निर्मितीस ते मदत करतात. राईट, आणि मानवी वस्ती आणि परिसंस्था यावर त्याचा काय होतो, परिणाम
होतो, राईट. सो हे पृथ्वीचे जे भू आकार आहे, याचा विकास करण्यासाठी आपल्याला एक्झोजनेट प्रोसेस प्रक्रिया खूप महत्वाच्या असतात, राईट. त्याला आपण बहिर्जात बले असे म्हणतो, राईट. ओके. सो हे एक स्ट्रक्चर होतं आन्सरचं. आणि याच्यात तुम्ही एक लास्टचा निष्कर्ष देऊ शकतात की एक्झोजेनिक प्रक्रिया किंवा बहिर्जात प्रक्रिया या हळूहळू होत असल्या तरी त्या पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सातत्यपूर्ण विकासात अत्यंत महत्वाचा काय करतं, त्यांचं कंट्रीब्युशन आहे, त्या अत्यंत महत्वाच्या आहेत, राईट. ठीक आहे. सो हे मित्रांनो आपलं काय झालं या आजच्या लेक्चरचं किंवा टॉपिकचं क्वेश्चन झालं आणि त्याचं स्ट्रक्चर पण मी तुम्हाला दिलेलं आहे, राईट. ठीक आहे. सो हा एक टॉपिक आपण बघितला. आपण लगेचच काय करू, पुढचा टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये बघू, ज्याच्यामध्ये आपण जिओलॉजिकल टाइम स्केल एक कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगितले होते की आपण तो शिकू. आणि त्याच्यानंतर आपले जे पुढचे लेक्चर्स येणार आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण हे बघू की पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, त्यात मग थेरीज कुठल्या आहे, लॅपलॉसची थेरी काय आहे किंवा बिग बँग थेरी काय सांगते, नेबुलर हायपोथेसिस जी लॅपलॉसची थेरी ती आपण बघू, राईट. त्यामध्ये बँडन स्टार थेरी आपण बघू. तर या सगळ्या गोष्टीचा आपण एक सारांश घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण लगेचच कशाला सुरुवात करू, ज्या ऍक्च्युअल आपल्याला थेरीज दिसतात, राईट, त्या थेरीज आपण बघू. ओके. ठीक आहे. सो आपण इथे थांबू. आय होप की तुम्हाला लेक्चर आपलं आवडलं असेल. जर आवडलं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि ज्या गरजवंत विद्यार्थी आहेत आपले महाराष्ट्रातील होतकरू विद्यार्थी, त्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा. सो मित्रांनो आपण थांबू इथे. थँक्यू. थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ. थँक्यू.